स्टार रूपनाथ विद्यालयात विद्यार्थिनी सुरक्षितता या विषयावर समुपदेशन। रूपनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दहिहंडा येथे दहिहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्टार श्री ठाकरे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनी सुरक्षितता तसेच वाईट स्पर्श चांगला स्पर्श, विद्यार्थिनीच्या हिताचे विविध कायदे, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना व सध्या समाजामध्ये होत असलेले लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी विद्यार्थिनींनी खंबीरपणे कसे उभे राहावे याचे प्रात्यक्षिक व समुपदेशन विद्यार्थिनींना केले। या कार्यक्रमात दामिनी पथक विद्यार्थिनींच्या हिताचे कायदे, आपल्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार याविरुद्ध आवाज उठवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थिनींनी कसे उभे राहावे व समस्येचा सामना कसा करावा याबद्दल समुपदेशन केले। विद्यार्थिनींना विविध आमिषे दाखवून सोशल मीडियावर विविध प्रलोभने दाखवून कसे त्यांच्यावर अत्याचार केले जाऊ शकतात याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले। तसेच स्टार सखी सावित्री, स्टार विशाखा समिती, स्टार तक्रारपेटी, स्टार पास्को कायदा अशा विविध विषयांवर अमूल्य असे मार्गदर्शन या कार्यक्रमात करण्यात आले। कार्यक्रमात रूपनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय अगडते सर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले। संस्थेचे सन्माननीय संचालक आदरणीय अविनाश भाऊ नानोटी तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। तसेच शाळेतील विद्यार्थिनींनी श्री ठाकरे साहेब, श्री भगत साहेब यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुद्धा यशस्वीरित्या पार पडला। विद्यार्थ्यांनी याप्रसंगी स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ तसेच राख्या यांचे परीक्षण सर्व मान्यवरांनी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। कार्यक्रमाचे संचालन श्री खोंड सर व आभार प्रदर्शन को देशमुख मॅडम यांनी केले। सुरक्षिततेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली। नाही म्हटलं पाहिजे, तिथून तुम्ही दूर पडून गेला पाहिजे। ठीक आहे, समोरचा व्यक्ती जर हे असेल तर तुम्हाला समजून नाही बेटा असं नाही तसं नाही, किंवा ही गोष्ट तुम्ही तुमच्या आईवडिलांना पण तुम्ही शेअर केली पाहिजे। ठीक आहे, कायदे खूप बनलेले आहेत बेटा, खूप कडक कायदे बनलेले आहेत। पण आता कसं आहे, एखादी घटना घडल्यानंतर कायदा त्याचं काम करेल, मला न्याय भेटेल, पण माणसाचं जीवन त्यामध्ये जे उद्ध्वस्त होते ते कधी भरून निघू शकते का? तो तुमच्या बालमनावर परिणाम होईल, तो भरून निघू शकतो का? तुम्ही उद्या राष्ट्राची संपत्ती आहे ना, ती उद्याचे जन नागरिक होणार आहे। त्याच्यामुळे कसं असते, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर। म्हणजे एखादा रोग होऊन बरा केल्यापेक्षा तो रोग होऊच न देणे, बरोबर आहे ना, हे त्याच्यामागचा एक उद्देश आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला सर्वांनी चांगला स्पर्श कोणता आणि वाईट स्पर्श कोणता या गोष्टीचं सर्वांनी भान केलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आपण लहान आहोत, आपल्याला जास्त काही गोष्टी कळत नाही। आपल्याला गोड धोड आवडते, चॉकलेट आवडते, कुणीतरी आई वडिलाला एखाद्या कामाच्या निमित्तानं, तुम्ही नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी राहते, तुम्ही शेतीमध्ये काम करतो, कुणाच्या वडिलांना होऊ शकते व्यसन असेल, त्याच्यामध्ये कधी पण दारूचे नशेत असतील, त्यामुळे तुम्हाला वेळ देत नाही। त्याच्यामुळे कधी तुम्हाला एकटं वाटत असते, तर कोणी जर तुम्हाला गोड गोड बोलत असेल, तुमची शेजारी असतील, तुमच्या दुसरे एखादे अंकल असतील किंवा तुमच्या मैत्रिणीचे वडील असतील, तर तुम्ही त्या लोकांच्या अशा यांना बळी पडलं पाहिजे का? पहिली गोष्ट तुम्हाला सर्वांनी एकच सांगितलं, बेटा बाहेरचं कोणाजवळ काही खायचं नाही। ती गोष्ट देखील सत्य आहे बेटा, खरोखरच बाहेरचं कोणाजवळ काहीही खायचं नाही। ठीक आहे, बाहेरचं काय म्हणजे असं नाही की शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम झाला आणि मग सरांनी काहीतरी तुम्हाला गोळ्या बिस्किट दिलं तर मग बाहेर जात नाही। काय कसं आहे बेटा, एखादं तुझं पर्सनल कोणतरी तुमचा ॲटो आला, तुमचा शेजारी पाहिजे, काहीतरी चॉकलेट दिली, बिस्किट लागली, अशा गोष्टी माणसांना अवॉइड करायच्या। ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे कोणी जर कोणाच्या मैत्रिणीच्या घरी जात असेल, अभ्यास करण्यासाठी जात असेल, TV पाहण्यासाठी जात असेल, तर कृपया करून ते मैत्रिणीची आई घरी आहे, मैत्रीण घरी आहे, घरातील इतर लोक घरी आहेत, त्याच वेळेस माणसाला त्यांच्या घरी गेलं पाहिजे, बरोबर? आता तुमच्या घरी प्रत्येक गोष्ट तुमच्या आईवडिलांना तुम्ही सांगून केली पाहिजे, की तुमच्या घरी चालली, अभ्यास करायला चालली, तर मग ती सांगितलं पाहिजे ती पण घरी आहे, आई आजोबा घरी आहेत, वगैरे सर्व लोक घरी आहेत, बरोबर आहे? कोणी जर तुम्हाला म्हणत की ये आमच्या घरी TV पाहायला ये, आमच्या घरी छोटं बाळ